महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही हप्ते जमा होण्याचं खरंच सुरुवात झालेली आहे का, या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरंच दोन्ही हप्ते जे आहेत ते एकदाच मिळणार आहेत का, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पीएम किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का। तर शेतकरी समुदायाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नात एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही जे योजना आहे पीएम किसान योजना, तसेच या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा पण हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खर्च जमा होणार का, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत। ही एक आनंदाची बातमी आता शेतकरी बांधवांसाठी आहे की आज 24 तारीख आहे आणि या 24 तारखेलाच बिहार मधून त्या कार्यक्रमामधून जे आहे ते हा जो हप्ता आहे हा हप्ता 19 हप्ता पडणार आहे, पण नमो शेतकरी योजनेचा सोबत पडणार का, या संदर्भात संभ्रमात सध्या शेतकरी बांधव आहेत। तर या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर केंद्रीय कृषी मंत्री यांनी जी घोषणा केली होती, अखेर त्या घोषणा आज 24 तारीख आहे आणि 24 तारखेलाच हप्ता मिळणार आहे अशी घोषणा केली होती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद सांगितली होती की प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 24 तारखेला रोजी भागलपूर बिहार त्या कार्यक्रमामधून बिहारमधून पीएम किसान योजनेचा 19 हप्ता जारी करतील। ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल आणि त्यांनी सांगितलं होते की 9.8 कोटी शेतकऱ्यांना एकूण 22 कोटी रुपये जे आहे ते वितरित करण्यात येणार आहे, असं चव्हाण केंद्रीय कृषी मंत्री यांनी सविस्तर माहिती सांगितली होती। त्या प्रतीक जे त्यांनी जे कार्यक्रमामधून आता हे वितरित करण्यात येणार आहे 19 हप्ता, त्यासोबत आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार का, या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत का। तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते आणि आज येणारा 19 हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये येणार आहे का नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीस पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि 19 हप्त्याचं किंवा 18 हा जो हप्ता आहे त्याचं स्टेटस काढा, कोणत्या बँकेमध्ये हप्ते चालेत हे तुमच्या लक्षात आलं तर ते पैसे तुम्हाला उचलण्यास आणि पैसे जे काढण्यास सोपे जाईल। बँक कोणती आधारशी लिंक आहे हे तुमच्या लक्षात येईल। हे जर तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, तर निश्चित तुम्हाला जो पैसे उचलण्यास कोणत्या बँकेत आधारशी संलग्न आहे हे तुमच्या लक्षात येईल। त्या अनुषंगाने मित्रांनो, पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ते दोन्ही एकत्रित मिळणार का, तर शेतकरी मित्रांनो नाही, तर मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये नमोचा हप्ता मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेचा आज 24 तारखेला मिळणार आहे। तर धन्यवाद, जय शिवराय मित्रांनो। आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय शिवराय।